आज आपण रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये उन्हाळी वाळवणातल्या सांडग्याचे झणझणीत असं आपण इथे रस्सा बनवून घेणार आहे. सांडग्याचा रस्सा बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आज आपण अगदी चिकन मटणाला जसं वाटण करून बनवलं जातं, अगदी तसंच वाटण करून सांडग्याचा रस्सा भाजी बनवणार आहे. सोबतच भरपूर अशी मुगाची डाळ घालून लसणाचा तडका दिलेली शापूची भाजी, ज्वारीची भाकरी आणि भात असा साधा सोपा मेनू आज आपल्या रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये असणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 वाटी मी सांडगे घेतलेले. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात पहिलं सांडग्याने सुरुवात केली जाते आपलं वाळवण बनवायला. तर इथे मी मटकीचं सांडगे 1 वाटी घेतलेले. मसाल्यासाठी धने, जिरे, बडीशेप, पांढरं तीळ घेतलेले. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, खोबरं, कढीपत्ता आपल्याला इथे वाटण बनवायला लागणार आहे. जरासर आपण जेव्हा चिकन मटणाचा रस्सा बनवतो किंवा कालवण बनवतो तेव्हा वाटण अगदी आपण याच पद्धतीने करतो. सांडग्याला सुद्धा तुम्ही असंच वाटण केलं तर अगदी चिकन मटणासारखा त्याचा रस्स्याची चव इथे लागते. मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला आपण कोरडा खोबरा आणि धने जिरे भाजून घेतलेले. नंतर आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे जे पाठीमागचे देठ असतात ते देठ मी इथे घेतलेले आणि कांदा घेतलेला आहे. थोडंसं तेल घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. नंतर एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, तो घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा. मसाला गार झाला की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा. सगळ्यात पहिला कोरडा मसाला पाणी न घालता वाटायचा, म्हणजे पटकन वाटला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोबरं चांगलं बारीक होतं. नंतर ओला मसाला आणि थोडं पाणी घालून आपण हा मसाला इथे वाटून घेतलेला आहे. आता आपण सांडगे तळून घेणार आहे. आता सांडग्याची जेव्हा कधी तुम्ही भाजी बनवाल त्या सगळ्यात पहिलं सांडगे तळून घ्यायचे. कच्चे सांडगे तसे घालू नका. त्याचं कारणही मी सांगते. जर सांडगे तुम्ही तसेच घातले तर ते रस्स्यामध्ये विरघळून जातात, त्याचा गाळ होतो किंवा तुम्ही ते व्यवस्थित तळले नाही तरी त्याचा रस्स्यामध्ये गाळ होतो. त्यामुळे बारीक गॅसवरती सांडगे चांगले असे सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. सांडगे तळून झालेले. आता आपण भाजी बनवायला घेऊ. त्याच तेलामध्ये मी जिरी मोहरी घालून घेतलेले. एक बारीक कांदा चिरलेला आणि कढीपत्ता घालून कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता मसाले घालून घेणार आहे. हळद, हिंग, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि जो आपण उन्हाळी वाळवणामध्ये मिक्स मसाला बनवतो मालवणी मसाला, तो यामध्ये घालून घ्यायचा. तेलामध्ये मसाला चांगला हलवून घ्यायचा, म्हणजे आपल्या रश्श्याला कलर आणि तरी चांगली येते. केलेलं वाटण यामध्ये घालायचं. कोथिंबीर घालायची आहे. मीठ आपल्याला घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला इथे शिजवून घ्यायचा. 5-6 मिनटामध्ये तुम्ही बघू शकताय मसाला चांगला शिजला गेलेला आहे. तेल मसाल्याने सोडलं गेलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता सांडगे आपण तळून घेतले हे तर मी तुम्हाला सांगितलं, पण सांडगे आता रस्स्यामध्ये घालायचे कधी तर आपल्याला पहिला सार बनवून घ्यायचा, म्हणजे रस्सा बनवून घ्यायचा आहे. मीठ घालायचं आणि रस्स्याला चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतरनं तळून घेतलेले सांडगे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं, सांडग्याचा गाळ होत नाही. सांडगे व्यवस्थित पटकनी शिजले जातात. सांडग्याला लगेच वाफ भेटते आणि सांडगे गाळ होत नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही सांडग्याची भाजी केली तर तुमचे सांडगेसुद्धा रस्स्यामध्ये विरघळणार नाही, त्याचा गाळ होणार नाही किंवा चिखलासारखी अशी भाजी तुमची होणार नाही. आता इथे सांडगे घालून घेतलेले. पळी कालवणात ठेवायची, वरनं झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं आपल्याला सांडगे इथे शिजून घ्यायचे. बघू शकताय छान तरी आलेली, कलर तुम्ही बघू शकताय रश्श्याचा किती भारी आलेला आहे आणि सांडगे अजिबात गाळ झालेला नाही. आता आपण सांडग्याचं भाजी बनवून घेतलेली. शापूची भाजी बनवून घेऊ. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. शापूची भाजी बनवताना
तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण त्यामध्ये मुगाची डाळ घालत असतो. शापूची भाजीसुद्धा उग्र असते, ती लगेच अशी कोरडी होते. मग काय करायचं, तेल थोडंसं जास्त घालायचं. जिरी, ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचा. भिजवून घेतलेली मुगाची डाळ घालायची. तेलामध्ये 2 मिनटं डाळ चांगली परतून घ्यायची आणि नंतरनं शापूची भाजी घालायची. आता इथे शापूची भाजी चांगली निथळून मग चिरायची. चिरायच्या अगोदर भाजी धुवून घ्यायची. चिरल्याच्या नंतरनं भाज्या कोणत्याच धुवून घ्यायच्या नाही, कारण त्यातलं मग जीवनसत्व पाण्यावाटं निघून जातं. मीठ घालून भाजी व्यवस्थित हलवली की झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनटं वाफेवरती भाजी इथे शिजवून घ्यायची. तर बघू शकता भाजीचा कलर बदललेला नाही आहे. छान हिरवीगार अशी आपली शापूची भाजी इथे बनवून तयार झालेली. थोडीशी भाजी ओलसर आहे असं जर तुम्हाला वाटलं तर अशी पसरून ठेवायची, झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि 5 मिनिट अजून पसरून ठेवली की ती अशी सुकी होते, म्हणजे पाणी उडून जातं. तर इथे बघू शकता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. सांडग्याला छान उकळी आलेली आहे. तर इथे आपण थाळी बनवून घेणार आहे. नेहमीप्रमाणेच मी इथे आपली ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे. भात मी इथे शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नाही आहे, कारण आपला मग व्हिडिओ मोठा होतो आणि मग तुम्ही बघण्याचा सुद्धा कंटाळा करतात. आता नेहमीच आपण भाकरी आणि भात कसा बनवतो ते दाखवत असते. आज मी दाखवलं नाही, कारण मी घाईत होते, त्यामुळे मी हे तुम्हाला भात भाकरीचा यामध्ये व्हिडिओ दाखवला नाही आहे. पण आपण नेहमी बनवतो, तुम्ही जसं बनवतात तसंच मी भात भाकरी बनवत असते. तर थाळी बनवून घेतलेले, तळलेले सांडगे थोडेसे तोंडी लावायला ठेवलेले. आता उन्हाळा असला की सालड आवर्जून खावावा, म्हणजे त्यातनं आपल्या शरीराला पाणी भेटतं. गाजर आणि कांद्याच्या चकत्या मी इथे ठेवलेल्या आहे. असं झणझणीत एखादा रस्सा असेल तर कांदा तोंडी लावायला असला ना की खूप छान वाटतं. गरमागरम असा भात इथे लावून घेतला होता. छान अशी थाळी बनवून घेतलेली. रेसिपी आवडली असेल, थाळी आवडली असेल